त्या ठिकाणी उद्घाटन करून आपण 6 तारखेला आपण सुरू करणार आहोत आणि साधारण 7 वाजता एस टी स्टँड जो आहे त्या एस टी स्टँडच्या त्या ठिकाणी भव्य असा व्यासपीठ आपण त्या ठिकाणी उभारणार आहोत। या पथकांचं परीक्षण करण्यासाठी पंच त्या ठिकाणी आपण खास करून ज्यांना त्यातलं ज्ञान आहे त्यातली माहिती आहे अशी सगळी पंचमंडळी आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेली आहेत। 5 वाजता ढोल पथकही लाईनशीर सुरू झाल्यानंतर त्यांचा जो या संदर्भातले देखावे प्रत्येक संघ हा त्यांच्या वाद्यकामातनं आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकार करणार आहेत आणि अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा उपक्रम जो खंडित झालेला होता पूर्वी तो नव्या स्वरूपात आणि अतिशय दिमागदारपणानं या ठिकाणी आपण त्या दिवशी साजरा करणार आहोत। या निमित्तानं तळेगाव स्टेशन परिसरातील जेवढी काही गणेशोत्सव मंडळं आहेत किंवा इतर वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, आमचे व्यापारी बांधव आहेत, विद्यार्थी आहेत किंवा जो काही सर्वसामान्य माणूस उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये गेले अनेक वर्षापासून आहे, या सगळ्या मान्यवरांना या सगळ्या मंडळींना एकत्रपणानं बरोबर घेऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे। आम्ही ज्यावेळेस हा उत्सव आमच्या बैठकीमध्ये ढोलीजिमच्या स्पर्धा म्हणजे कुठेतरी नवी पिढी डी जे किंवा वेगवेगळ्या दिशेने थोडीशी भरकटत चालल्याचं चित्र आपल्याला पाहत असताना कुठेतरी एक वेगळा विचार घेऊन आपला पारंपरिक बाज जो आहे हा देखील तरुणांनी बरोबर घेऊन चाललं पाहिजे। फक्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुका किंवा वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये डी जे त्या ठिकाणी आणणं आणि त्याच्या माध्यमातून समाज प्रदूषण, थोडक्यामध्ये अनेक गोष्टी अनेक दुष्परिणाम त्या डी जेचे आहेत, पण मी एकाच शब्दात या ठिकाणी सांगेल की समाज प्रदूषण या डी जेच्या निमित्तानं होत असतं आणि कुठेतरी नव्या पिढीला दिशा देण्याचं काम या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। हा मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना अनेक मंडळी या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये पुढे येत आहेत। आम्ही यापूर्वी देखील जीर्णोद्धाराचं मोठं काम त्या ठिकाणी केलेलं होतं, पण तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आवर्जून या मंदिरामध्ये आल्यानंतर मी 50 लाख रुपयांची मदत या मंदिराच्या कामी जीर्णोद्धाराच्या कामी करतो। त्यामध्ये समोर असणारा सभामंडप आहे, त्या सभामंडपाचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून देऊ। मंदिरामध्ये देखील आपल्याला आवश्यक जे काही बदल वाटतील ते देखील तुम्ही करा, त्या सगळ्या कामामध्ये माझी तुम्हाला मदत राहील या संदर्भातल्या भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या। अतिशय जुनी असणारी मंदिराची विहीर एक समोरच्या भागामध्ये आहे, म्हणजे काही जुनी पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत, कदाचित त्यांना आठवत असेल की तळेगाव स्टेशन ज्यावेळेस गणेशोत्सव साजरा व्हायचा तर तळेगाव स्टेशनातले गणपती हे सगळे या विहिरीमध्ये विसर्जन व्हायचे आणि गाव भागातले आणि काही गणपती आमच्या खानगे मंडळींची जुनी शेती त्या ठिकाणी होती, तिथे एक नगरपालिकेच्या जवळ विहीर होती, त्या विहिरीवरती विसर्जन होते। परंतु नंतर प्रशासनाच्या माध्यमातून काही नियम त्या ठिकाणी जाचकाले बदलत गेले आणि म्हणून या विहिरीवरती स्लॅब टाकून आपण या विहिरी बंद केल्या। आज देखील ही विहीर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि म्हणून मंदिराचा समोरचा सभामंडप आणि त्यामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने काही उभं करता येतं आहे का याचा देखील प्रयत्न आम्ही करतो आहे। त्याच्या मंदिराच्या प्रिमाइसेसच्या आजूबाजूला असणाऱ्या काही इमारती आहेत ज्या खूप जुन्या आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत, त्या सगळ्या मंडळींना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या एखादा या मंदिराला धरून चांगला हॉल जर आपल्याला करता आला आणि गोरगरिबांचे लग्नाचे कार्यक्रम असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील त्यासाठी विनामूल्य आपल्याला तो उपलब्ध करून देता येऊन त्या ठिकाणी जर चांगलं काही सेवाभावी काम आपल्याला या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून जो उभं करता आलं तर त्या पद्धतीचा देखील आमचा प्रयत्न आहे। तळेगाव स्टेशन परिसरामध्ये अनेक आमचे व्यापारी बांधव असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे सर्वच लोक या उत्सवामध्ये अतिशय आनंदानं या ठिकाणी सहभागी होत असतात आणि सगळ्यांची इच्छा होती की फक्त करमणुकीचे कार्यक्रम न करता कुठेतरी आपण जुनं स्वरूप जुन्या काळामध्ये जसं या लेझिमच्या स्पर्धा त्या ठिकाणी व्हायच्या त्या स्पर्धा आपण पुन्हा नव्याने सुरू कराव्यात। खरं तर या स्पर्धा घेत असताना हा थोडा खर्चिक कार्यक्रम आहे,
परंतु एक आहे, सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना एक दिशा देणारा आहे, एक परंपरा आपल्या त्या ठिकाणी जपल्या जातील, नवीन विचार या शेवटी डोल्लेजिमचा एखादा संघ आपल्याला एकतेचा संदेश देतो, एकत्र राहायला शिकवतो. अशा पद्धतीचा एक विचार घेऊन आम्ही सगळी मंडळी या उत्सव समितीच्या माध्यमातून या स्पर्धा या ठिकाणी भरवण्याचा निर्णय केलेला आहे. मोठमोठी बक्षिसं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आमचे शिवली गावचे बाळासाहेब आडकर असतील, त्यांचे काही सहकारी आहेत, ती सगळी मंडळी आम्हाला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत करत आहेत. तळेगाव स्टेशन परिसरातले सगळे आमचे उत्सव समितीचे किंवा वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांचे सगळे कार्यकर्ते यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि या स्पर्धेची जबाबदारी स्वतः घेऊन त्या ठिकाणी त्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने कशा पार पडतील यासाठी त्याचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जेवढी वर्ष या हनुमान मंदिराला झालेली आहेत तेवढीच वर्ष हे जुनं म्हणून असणारे जागृती मित्रमंडळ या मंडळाला देखील झालेले आहेत. तिथं देखील आम्ही जवळपास 13-14 किती फुटी मूर्ती आपली नवीन 8-8.5 फुटी नवीन श्री गणेशाची मूर्ती आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि तिचा देखील कार्यक्रम मिरवणुकीने त्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना आपण येणाऱ्या 2 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी अशी अतिशय भव्य दिव्य असणारी ती मूर्ती या ठिकाणी आपण मंदिरामध्ये ठेवणार आहोत. अशा पद्धतीचे सगळे उपक्रम आहेत. माझं निमंत्रण या आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तळेगावकरांना राहील की या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपल्या जी काही संस्कृती जोपासण्याचं काम परंपरा जपण्याचं काम उत्सव समितीच्या माध्यमातून श्री हनुमान उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी करत आहोत. आपण देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन मी या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद.